सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलोय पेठ रोड गुलाबबाग येथे बघणार आहोत गोल्डन टी म्हणजेच आप्पा चहावाले। चला चहा कसा बनतो ते आतमध्ये जाऊन बघूया। आता आपण आलेलो आहे गुलाबबाग मध्ये गोल्डन टी हाऊस मध्ये आणि तसेच ते आप्पा चहावाले म्हणून खूपच फेमस आहे। त्यांच्याशी बातचीत करूया। काका आपलं नाव काय? आपलं स्टॉल कधीपासून चालू आहे? 1962। आपलं नाव काय काका? आणि इथला ॲड्रेस काय आहे गुलाबबागचा पूर्ण? पेठ फाटक सराफ बाजार। आपल्या इथे वेगवेगळे कोणते नाश्त्याचे प्रकार असतात? सर्व प्रकारचा चहा आणि नाश्ता जसे की मिसळ, वडा, रस्सा आणि चहामध्ये वेगवेगळे प्रकार पण आहे का? ब्लॅक टी, लेमन टी, ब्लॅक टी। चहा किती रुपयाला असतो? 12 रुपये। आणि मिसळ 40 रुपये। मिसळ 40 रुपये। वडा रस्सा 40 रुपये। 40 रुपये। आणि माझ्यासारखाच मस्त सर्वांना नाशिककरांना स्वाद घ्यायचा असला तर इथला आपल्या हॉटेलचा टायमिंग काय असतो? सकाळी 6 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत। कशी वाटते? एक नंबर। 10 वर्षापासून मी इथे शेजारीच ऑफिसमध्ये कामाला आहे, तर आम्हाला इथे स्पेशली इथे गुलाबी टी म्हणून चहा मिळतो। ते खूपच चांगला आहे, सगळ्यांनी येऊन एकदा जरूर ट्राय करा। हे काय सर्व करताय आपण? मलाई पाव। मलाई पाव? हो। मी नाशिकमध्ये पहिल्यांदाच ऐकले की मलाई पाव म्हणजे मलाई सोबत पाव खायचा का? पाव खायचा। आणि किती रुपयाला असतो हा? 40 रुपये। 40 रुपये। यांच्याकडील स्पेशली पहिले चाय ट्राय करूया। आणि हे बघा मस्त खूपच फेमस म्हणजे 1977 पासून गोल्डन टी म्हणजे आप्पा चायवाले चालू आहे। आणि मी कधी पण इकडे गुलाबबागला आलो, स्टेट बँकेच्या समोरच आहे, स्टेट बँकेचं काम करतो, सारं पेठ सत्यापासून मध्ये इकडे आलो का गुलाबबागला येऊन मस्त 10 रुपयात चहा ट्राय करतो। आणि हा जो फ्लेवर आहे मित्रांनो एकदम गुलाबी चहा आहे आणि स्वस्त आणि मस्त 10 रुपयात। आणि इकडे तुम्ही बघू शकता मलाई पाव। आणि नाशिकमध्ये म्हटलं तर एकमेव मलाई पाव मिळण्याचं ठिकाण। तुम्ही जर मलाई पाव नसेल ट्राय केलं तर काय खाल्लं नाशिकमध्ये येऊन? चला इथला मलाई पाव ट्राय करूया। आणि हे बघा तुम्हाला वाटलं तर साखर पण तुम्ही त्याच्यात घेऊ शकता। हे बघा मस्त मलाई दिलेली आणि इकडे मस्त पाव दिलेला आहे। चला मलाई पाव स्वाद घेऊया, मलाई पावचा स्वाद घेऊया। आणि फर्स्ट टाइमच माझ्यासारखेच नाही भरपूर जण मलाई पाव बघत असतील तर कधी खाल्लाय का? मी तर कायम खातो मलाई पाव। गोल्डन टी येतील बघ। अप्रतिम मित्रांनो, नुसती मलाई पण ट्राय करू शकता। हे बघा भरभरून अशी आपण मलाई दिली। भाई मी इकडे आलो गुलाबबागला का गोल्डन टी येथील गुलाबी चहा आणि मलाई पाव तर ट्राय करतो। तुम्ही पण या आणि येथील मलाई पाव आणि चहा ट्राय करा। आणि तसेच मित्रांनो यांच्याकडे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार आहे, वडापाव आहे, चहा आहे, ब्लॅक टी आहे, लेमन टी आहे, मिसळ पण आहे। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि विसरू नका गोल्डन टी हाऊस चहा आप्पावाले नक्की ट्राय ती जाणून घेऊया। कधीपासून आपला चहा चालू? आमचा 1962 साली सरकारवाड्याच्या समोर आमचं एक छोटंसं आमच्या वडिलांनी तिथे चहाचं स्टॉल चालू केला होता। त्या काळामध्ये पैलवानकीला जास्त मान होता आणि दूध, बदाम, काजू ह्या गोष्टी जास्त चालायच्या। पण त्या काळामध्ये चहाला एवढं प्राधान्य नव्हतं। पण पहिला चहा नाशिकमध्ये आम्ही चालू केला आणि चहाची क्वालिटी ते इतकी पॉप्युलर झाली का पैलवान लोक दूध सोडून चहासाठी चहा प्यायला सुरुवात केली। आणि बोलता बोलता तिथं प्रसिद्धी मिळाली तर तिथं उभं राहायला सुद्धा जागा नसायची। चहाचा आपला स्टॉल छोटा होता पण चहाची क्वालिटी आणि मेंटेनन्सचा छान होता की लोक लांबून लांबून चहा प्यायला यायचे। पहिले सरकारवाडा पोलीस स्टेशन समोर होतो, त्या सरकारवाड्याचे तिथं PSI, पोलीस आयुक्त सर्व तिथं आवर्जून आमचा तिथं आले का चहा प्यायला यायचे। आणि त्यानंतर मग आम्ही 1977 साली पेठ रोड इथे हा चहाची टपरी टाकली होती। तिथे हौद होता पाटील ब्रदरच्या समोर, तिथं जवळजवळ आम्ही 20 वर्ष चालवलं। नंतर अतिक्रमणमुळे मग आम्ही इथे गाळा घेतला आणि इथं आता चालू केलेलं आहे। इथं सुद्धा आम्हाला आता कमीत कमी 50 वर्ष झाली, पण आमची क्वालिटी ते खूप चांगली असल्यामुळे लोक आतमध्ये सुद्धा दुकान असल्यामुळे लांबून लांबून लोक येतात आणि चहाचा स्वाद घेतात। साबुदाणा खिचडी 30 रुपये प्लेट आहे। चाय कशी वाटते? चांगली।
आम्ही वर्षापासून त्यांच्या चहा पीत आलो आहे. चहाची क्वालिटी व्यवस्थित आहे. बरं वाटतं, चांगलं वाटतं. आणि इथे मी स्पेशल ऐकलं की तुम्ही मलाई पाव कसं वाटते तुम्हाला? मला ते बी चांगलं आहे.